Hello guys, I welcome to you all in this channel. I am Pramod Tekale. Welcome to you all. आज मी तुम्हाला केमिस्ट्री लॅब मध्ये घेऊन आलो आणि वेगवेगळ्या ॲपरेटसची केमिकलची तुम्हाला ओळख करून देणार. बघा, काही इथं ॲपरेटस मांडून ठेवलेत मी, त्यातले काही तुम्हाला परिचित असलेले आहेत. बघा, सांगा मला काय. हे आहे बीकर. बीकर याच्यामध्ये लहान मोठ्या साईजचे बीकर असतात. हे 250 ml, हे 250 ml चे, 100 ml चे असतात, 1 लिटरचे असतात, 500चे असतात. ठीक आहे. त्यानंतर हे आहे कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क म्हणायचं. त्यानंतर हे मेजरिंग सिलेंडर आहे. कितीच आहे बघा, 250 आहे. 250 ml सोल्युशन घ्यायचं असेल त्यानं घेऊ शकतो आपण. यात मेजरिंग सिलेंडर सुद्धा लहान असू शकतात, मोठे असू शकतात. त्याच्यामध्ये अगदी 10 ml पण असतं, 1 लिटरचं पण असतं, 500 ml पण असतं मेजरिंग सिलेंडर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे फनेल. हीच फनेल. दिस इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड फ्लास्क. म्हणजे त्याला स्टँडर्ड फ्लास्क. याच्यावर काय लिहिलं बघा, 100 ml स्टँडर्ड फ्लास्क लिहिलेलं आहे. 100 ml स्टँडर्ड फ्लास्क. आणि इथे एक मार्किंग आहे. इथपर्यंत सोल्युशन घेतलं तर एक्झॅक्टली 100 ml येतं. सो इट इज 100 ml स्टँडर्ड फ्लास्क. ओके. आता हे कशासाठी सोल्युशन तयार, याला स्टँडर्ड फ्लास्क म्हणतात किंवा व्हॉल्यूमॅट्रिक फ्लास्क सुद्धा म्हणतात त्याला. कितीचं आहे? 100चं आहे. ओके. त्याच्यानंतर ही जी दिसते तुम्हाला, हे वेइंग मशीन आहे, बॅलन्स. राईट. याच्यामध्ये आधी आपण ॲक्युरेटली वजन घेऊ शकतो. हे इथं दिसते तुम्हाला, किती आहे? 0 आला याच्यावर. ॲक्युरेटली वजन करायसाठी हे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे. दिस इज द इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. ओके. अजून काही ॲपरेटस इथे ठेवलेले. याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर घेतलेले आपण. दिस इज डिस्टिल्ड वॉटर. नंतर हे आहे ड्रॉपर. 1-2 थेंब सोल्युशन टाकायसाठी हे ड्रॉपर आहे. हे एक इंडिकेटर आहे. याला म्हणायचं फेनॉल्फथॅलीन इंडिकेटर. फेनॉल्फथॅलीन इंडिकेटर तुम्हाला माहिती आहे. फेनॉल्फथॅलीन इंडिकेटर जर ऍसिडमध्ये टाकलं तर कोणता कलर येत नाही, जसं तसं राहील. पण हे जर बेसमध्ये टाकलं तर काय होतं? पिंक कलर येतो. ऍसिड बेस ओळखायसाठी हे वापरलं जातं. ओके. नंतर हे जे आहे याला म्हणायचं पिपेट. राईट. पिपेट. याच्यावर लिहिलेलं आहे 10 ml. 10 ml लिहिलेलं आहे. आणि इथे एक मार्किंग असते बघा. इथे ही जी मार्किंग दिसायली ना, या मार्किंग पर्यंत सोल्युशन जर घेतलं तर ते असतं 10 ml सोल्युशन. ओके. त्याच्यानंतर ही माझ्या हातात ब्युरेट घेतलेली आहे मी. काय आहे? ब्युरेट. राईट. ब्युरेट. आता ब्युरेट मध्ये बघा, इथं खाली रिडिंग आहे, इथं किती? 50 आहे. राईट. 50. आणि इथं वर दिसते आपल्याला 0. राईट. तर ही किती ml ची ब्युरेट आहे? 50 ml ची ब्युरेट आहे. याच्यात आपण सोल्युशन घेतो आणि हे नॉब जर फिरवलं तर सोल्युशन पडतं खाली. किती सोल्युशन खाली पडलं हे आपल्याला डायरेक्ट इथं पाहता येतं. ठीक आहे. ते काय? सो दिस इज पिपेट अँड दिस इज ब्युरेट. This is pipette and this is burette. These are the beakers. This is conical flask. It is measuring cylinder. This is standard flask or volumetric flask. हे आहे conical flask. हे जे आहे त्याला म्हणायचं स्टँड. काय म्हणायचं त्याला? स्टँड. त्याला म्हणायचं ब्युरेट स्टँड म्हणायचं. काय म्हणायचं? ब्युरेट स्टँड. ब्युरेट तिथं आपण फिक्स करतो ब्युरेट स्टँड. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या आजच्या प्रयोगासाठी असणारे ॲपरेटस आणि त्यांची ओळख. तर आज आपल्याला काय प्रॅक्टिकल करायचं आहे? आज प्रॅक्टिकल आपल्याला असं करायचं आहे की तुम्हाला 2 सोल्युशन दिलेले आहेत. एक आहे ऍसिड. ऍसिड कोणतं दिलं? ऍसिड आहे ऑक्झॅलिक ऍसिड.
आणि दुसरं आहे बेस, ते आहे सोडियम हायड्रॉक्साईड. तर आपल्याला टायट्रेशन करायचं. काय करायचं आपल्याला? टायट्रेशन करायचं. तुम्हाला हे सोल्युशन दिलेलं आहे. हे सोल्युशन कोणतं सोल्युशन आहे? हे सोल्युशन याच्यावर दिलेलं मी NaOH सोल्युशन. हे NaOH सोल्युशन आहे. या NaOH सोल्युशनची तुम्हाला नॉर्मॅलिटी काढायची आणि स्ट्रेंथ काढायची. NaOH सोल्युशनची काय काढायची? नॉर्मॅलिटी काढायची आणि स्ट्रेंथ काढायची. स्ट्रेंथ म्हणजे ग्रॅम्स पर लिटर. या NaOH मध्ये सोल्युशन मध्ये किती NaOH डिझॉल्व्ह केलेले ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. हे सोल्युशन दिले आणि हे या सोल्युशनची नॉर्मॅलिटी काढायसाठी सुरुवातीचा पहिला पार्ट काय आपला? पहिला पार्ट असा आहे की आपल्याला ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन तयार करावं. मग काय करायचं? ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन तयार करायचं. मग ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन कसं तयार करूयात आपण काय करू? 0.1 मोलार ऑक्झॅलिक ऍसिड तयार करायचं. तर कसं करायचं 0.1 मोलार ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन? बघा, इक्विव्हॅलेंट वेट ऑक्झॅलिक ऍसिडचा 63 आहे. 63 ग्राम एका लिटर मध्ये घेतलं तर 1 मोलार होईल. जर 63 ग्राम जर 100 ml मध्ये घेतलं तर ते 1 मोलार होईल. बोर्डवर लिहितो. आपल्याला काय करायचं? ऑक्झॅलिक ऍसिड तयार करायचं. पहिला पार्ट प्रिपरेशन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन. त्याचा इक्विव्हॅलेंट वेट 63 आहे. 63 ग्रॅम्स 1 लिटर मध्ये पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर सोल्युशन होतं 1 मोलार. जर आपण 6.3 ग्राम जर घेतलं, इथं 100 ml मध्ये घेतलं, इथं किती होईल? 0.1 मोलार होईल. राईट. आपल्याला 100 ml करायचं. राईट. इथं 1 मोलारच राहील. 1 मोलारच राहील. आपल्याला काय करायचं? 100 ml सोल्युशन तयार करायचं. परंतु काय करायचं? 0.1 मोलार करायचं. त्यासाठी हे किती घ्यावं लागेल आपल्याला? 0.63 ग्राम घ्यावं लागेल. राईट. आपल्याला काय करायचं? 0.63 ग्राम्स वजन करून घ्यायचं ऑक्झॅलिक ऍसिड आणि 0.63 ग्राम किती ml पाण्यात डिझॉल्व्ह करायचं? 100 ml पाण्यात डिझॉल्व्ह करायचं. याची पद्धत कशी आहे पहा. तर हे बॅलन्स आहे. या बॅलन्सवर आपण आता वजन करूयात. आता बघा, याचं इलेक्ट्रॉनिक बॅलन्सने वजन करून घेणार. हे जे दिसतंय हे ऑक्झॅलिक ऍसिड आहे. हे ऑक्झॅलिक ऍसिड आहे आणि या ठिकाणी मी ठेवले बघा. डबल का होते का? इथं याच्यावर मी आता कागद ठेवतोय. हे कागद ठेवला. हे आता कागदाचं वजन दिसायला लागलं इथं. ठीक आहे. आता इथून याला 0 ऍडजस्ट करतो. 0 ऍडजस्ट केलं आणि याच्यावर आता मी ऑक्झॅलिक ऍसिड टाकणार आहे. ठीक आहे. आलं 0.63. ते एक्झॅक्टली आपण घेतलं ते 0.63. ॲक्युरेसी किती बघा, 0.63 लगेच 0.64 यायला. सो वी हॅव टेकन एक्झॅक्टली 0.63 ग्रॅम्स ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. ओके. मग आता काय करायचं? हे घेतो मी उचलून. हे आता हे जे सोल्युशन आहे हे 100 ml मध्ये डिझॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा आता कसं. बिकर याच्यामध्ये घेतलं मी. राईट. आणि आता हे पाणी टाकणार याच्यामध्ये मी. पाणी टाकलं
पाणी टाकल्यानंतर काय झालं आता विरघळलं. मग विरघळलं पूर्ण. पण आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे ना, 100% ॲक्युरेसी पाहिजे. म्हणून आता काय करायचं, हे जे सोल्युशन आहे ना, हे सोल्युशन हे जे तुम्हाला सांगितलं आता मी काय म्हणायचं याला म्हणायचं व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क किंवा स्टँडर्ड फ्लास्क. याच्यामध्ये टाकायचं, याच्यामध्ये टाकायचं आणि त्या लेवलपर्यंत आपण टाकणार आहोत. कुठपर्यंत टाकायचं आपल्याला, या लेवलपर्यंत टाकायचं. याच्याला एकूण एक कण इकडे आला पाहिजे सगळं. म्हणजे ॲक्युरेसी या ठिकाणी 100% मेंटेन होणं आवश्यक असते. हे झालं एक्झॅक्टली 100 ml. ठीक आहे. बघा, दिस इज द 100 ml ऑक्झॅलिक ॲसिड सोल्युशन. याची नॉर्मॅलिटी किती आहे, याची नॉर्मॅलिटी आहे 0.1 नॉर्मल. ओके. तर आता हे डिस्टिल वॉटरचं काम झालं आपलं. हे बिकरची पण काही आवश्यकता नाही. हे दोन सोल्युशन आपलं आता. हे आहे ऑक्झॅलिक ॲसिड, याची नॉर्मॅलिटी 0.1 मोलार आहे आणि याची काढायची आपल्याला. तर बघा कसं करायचं, काय प्रोसिजर आहे. प्रोसिजर अशी आहे की या ब्युरेटमध्ये आपल्याला करायचं आता, या ब्युरेटमध्ये हे NaOH सोल्युशन घ्यायचं. ब्युरेटमध्ये NaOH सोल्युशन घ्यायचं. हे बघा NaOH सोल्युशन घेतो मी याच्यामध्ये ब्युरेटमध्ये. बंद करून घेतो हे नाव. आणि किती घ्यायचं, हे 0 ml पण भरायचं. हे 0 मार्किंग इथं बघितलं, 0 मार्किंग दिसते आपल्याला, राईट. एक्झॅक्ट 0 पर्यंत टाकायचं. ते टाकतोय मी. हे 1 2 3 4 दिसते आपल्याला, हे वर 0 दिसायला लागलं. ठीक आहे. तर आपण काय केलं, 0 ml पर्यंत सोल्युशन भरलं. फिल द ब्युरो मार्क बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आणि ब्युरेट या स्टँडला इथे या प्रमाणात फिट करायचं. हाईट तुम्हाला जशी पाहिजे तशी ॲडजस्ट करता येईल. ठीक आहे. नंतर पुढे काय, आता पुढे आपल्याकडे एक कोनिकल फ्लास्क आहे. हे आता कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं, आता आपल्याला या पिपेटचा उपयोग करायचा. पिपेट. या कोनिकल फ्लास्कमध्ये काय घ्यायचं आपल्याला, आता कोनिकल फ्लास्कमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड सोल्युशन घ्यायचं आहे. किती घ्यायचं, एक्झॅक्टली 10 ml. ही पिपेट आहे, पिपेटने आपण एक्झॅक्टली 10 ml घेऊ शकतो. पिपेट ॲक्युरेसीसाठीच असते, त्यानं आपण एक्झॅक्टली 10 ml घेऊ शकतो. बघा घ्यायची पद्धत बघा कशी. आता हे जे मार्किंग दिसते ना तुम्हाला, मार्किंगच्या थोडं वर ओढायचं. कदाचित लांबून दिसणार नाही तुम्हाला. या मार्किंगपर्यंत सोल्युशन घ्यायचं. थोडं वर ओढतो मी आणि नंतर सोडतो. त्याचा वापर बघा कसा आहे. तर वर आपण बोट ठेवलं ना, हे तर स्थिर राहील. हे बोट सोडलं तर हे खाली येतं सोल्युशन, राईट. हे बोटाच्या प्रेशरने ॲडजस्ट करायचं असतं. बघा पुन्हा एकदा पहा. थोडं वर घेतलं मी, स्लोली बोटाचं प्रेशर कमी करतो. ते खाली खाली तुम्हाला अजून वर घेऊन दाखवतो मी. बघा जरा वर घेऊन दाखवलंय. खाली खाली यायला लागले लेवल. आणि
जेव्हा एक्झॅक्टली त्या मार्कपर्यंत येईल त्यावेळेला वरचं बोट दाबायचं, थांबतंय. हे झालं 10 ml. ठीक आहे. आणि हे कशात टाकायचं? हे टाकायचं आपल्याला या कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये टाकला आपण. ठीक आहे. तर या कोनिकल फ्लास्कमध्ये आपण घेतला आता 10 ml ऑक्झॅलिक ॲसिड सोल्युशन. आता याच्यामध्ये इंडिकेटर टाकायचं. कोणतं इंडिकेटर? याच्यामध्ये आपल्याला टाकायचं इंडिकेटर फेनॉल्फथेलिन. हे फेनॉल्फथेलिन इंडिकेटर आहे. राईट. किती टाकायचं? 2-3 ड्रॉप. हे टाकायचं. किती टाकायचं? 2 किंवा 3 ड्रॉप बस होतं. 1, 2, 3 ड्रॉप बस होतं. ठीक आहे. हे ऑक्झॅलिक ऍसिड घेतलं आपण आणि याच्यामध्ये काय केलं? 2-3 ड्रॉप फेनॉल्फथेलिन टाकलं. मग आता टायट्रेशन करायचं. आता टायट्रेशन करायचं म्हणजे काय करायचं? याची हाईट जरा तुम्हाला जशी पाहिजे तशी ऍडजस्ट करा. उजव्या हातात कोनिकल फ्लास्क घ्यायचं आणि वरून हे सोल्युशन सोडायचं. आणि सोडल्याच्या नंतर काय करायचं? रिॲक्शन सुरू होती. तुम्हाला थोडं पिंक कलर आलेलं दिसेल, त्याला शेक करत राहायचं. राईट. व्हॉट इज द एंड पॉइंट? एंड पॉइंट इज कलरलेस टू पिंक. हे सोल्युशन कसं आहे? आता कलरलेस आहे. एनएच टाकल्यावर काय होईल? त्याला पिंक कलर येईल. पिंक कलर येईपर्यंत टायट्रेशन करायचं. बघा. बघा, पिंक कलर येतोय आणि पुन्हा निघून जातोय. जसं एनएच टाकलं रिॲक्शन होती, पिंक कलर यायला लागला आणि शेक केले की निघून जातो पुन्हा. राईट. हे बघा, पिंक कलर आला. काय आले रिडिंग? या ठिकाणी रिडिंग काय आली? या ठिकाणी रिडिंग बघा, याच्यावर दिसते आपल्याला. हे आहे 8.6. 8 आहे ना, 8 समोर बघा. हे बाई 8 आहे. 8च्या खाली किती रेषा आल्या बघा. ठीक आहे. किती आले रिडिंग? ही रिडिंग आली आपली 8.6. ती पहिली रिडिंग, याला पायलट रिडिंग म्हणायची. म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला अंदाज आला. मग या पद्धतीनं काय करायचं? आता या पद्धतीनं 3 रिडिंग घ्यावं लागतात. एक रिडिंग घेतली, अशा 3 रिडिंग आपण घेऊ शकतो. आणि 3 रिडिंग घेतल्यानंतर या 3 रिडिंगचं काय करायचं? ऍव्हरेज करायचं. ठीक आहे. आता एक रिडिंग घेतली. प्रॅक्टिससाठी अजून एक रिडिंग तुम्हाला घेऊन दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय विल टेक 1 मोर रिडिंग. हे सोल्युशन आपण फेकून देऊयात आता. हे निवडायचं आहे. हे जरा फेकून देतो मी. आणि अजून एक रिडिंग देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा पहिले प्रोसिजर रिपीट करूयात आपण. काय करायचं? 10 ml सोल्युशन घ्यायचं आपल्याला ऑक्झॅलिक ऍसिड. अप टू द मार्क. ट्रान्सफर दिस सोल्युशन इनटू द कोनिकल फ्लास्क. ट्रान्सफर द सोल्युशन इनटू द कोनिकल फ्लास्क. राईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2-3 ड्रॉप कोणतं सोल्युशन? फेनॉल्फथेलिन सोल्युशन टाकलं. किती? 2-3 ड्रॉप टाकलं. ठीक आहे. नंतर टायट्रेशन. हे टायट्रेशन करायचं.
टायट्रेशन करताना कोणाला लक्षात ठेवायचं, कुठून सुरुवात करायला आपण टायट्रेशनची. टायट्रेशनची सुरुवात केली. आता इथं किती आलं बघा, 8.6 आहे. 8.6 पासून सुरुवात करायला लागलो आपण, तिथून आता सुरुवात करूयात आपण. बघा वरून जेव्हा तुम्ही ड्रॉप टाकता त्यावेळेस त्याला शेक करायचं. रिडिंग जवळ आल्यानंतर कलर जरा स्थिर राहतो बरं का. रिडिंग जवळ आली आलंच. राईट, कलरलेस टू पिंक. आता किती रिडिंग आहे ही रिडिंग आहे, वर घेऊन पाहूयात आपण. 17.2 आहे. किती? 17.2. पहिली रिडिंग किती होती? 0 पासून सुरुवात केली होती आपण. 0 पासून सुरुवात केली होती, किती आली होती? 8.6 आली होती. आणि दुसरी आता 8.6 पासून सुरुवात केली, किती आली? 17.2. म्हणजे त्याचा डिफरन्स किती डिफरन्स आहे? किती आला? 8.6 आणि 17.2 मधून 8.6 वजा करा. 6 आणि 6 9 8 बघा, एक्झॅक्टली तीच रिडिंग आली आपली. ठीक आहे, पहिली पण रिडिंग किती आली? 8.6. दुसरी पण किती आली? 8.6. ठीक आहे, तर काय करायचं, अशा 3 रिडिंग घ्यायच्या आणि ज्या काही 3 रिडिंग येतील त्याची मीन काढायची. म्हणजे मीन काढली त्याला म्हणायचं मीन ब्युरेट रिडिंग. दॅट इज कॉल्ड ॲज मीन ब्युरेट रिडिंग. आणि नंतरचा जो पार्ट आहे तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. लक्षात आलं? आता आपण या ठिकाणी 2च रिडिंग घेऊयात. 2 रिडिंगची सरासरी किती आली? तर 8.6 आली. व्हॉट इज द MBR? MBR म्हणजे मीन ब्युरेट रिडिंग. किती आली मीन ब्युरेट रिडिंग? 8.6. आता कॅल्क्युलेशन पार्ट करू. बघा कॅल्क्युलेशन पार्ट कसं करायचं. इथं लिहून ठेवतो मी MBR. MBR म्हणजे काय? मीन ब्युरेट रिडिंग. किती आली आपली? 8.6 ml आली. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन पार्ट पहा. कॅल्क्युलेशन. ठीक आहे, एक सोल्युशन आपण ब्युरेट मध्ये घेतलं, एक सोल्युशन कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं. ब्युरेट मध्ये सोल्युशन घेतलं NaOH, कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं ऑक्झॅलिक ऍसिड. फॉर्म्युला आहे N1V1 is equal to N2V2. N1V1 is equal to N2V2. N1 म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ NaOH, V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ NaOH, N2 म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड, V2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. राईट, मग आता नॉर्मॅलिटी ऑफ NaOH आपल्याला काढायचं N1 इंटू V1. V1 म्हणजे किती? NaOH किती लागलं? ऍव्हरेज किती लागलं? आपला मीन ब्युरेट रिडिंग किती आहे? 8.6. ऍव्हरेज किती लागलं? 8.6. म्हणजे झालं 8.6 इज इक्वल टू N2. ऑक्झॅलिक ऍसिड आपण 0.1 मोलार सोल्युशन तयार केलं म्हणून इथे 0.1. 0.1 आणि व्हॉल्यूम ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड किती घेतलं? प्रत्येक वेळेला आपण 10 ml घेतलं म्हणून गुणिले 10. सो दॅट इज इक्वल टू N1 इज इक्वल टू काय झालं माझा? दॅट इज इक्वल टू 10 गुणिले 0.1 म्हणजे 1. 10 into 0.1 that is equal to 1. ठीक आहे, मग आता N1 is equal to काय? N1 is equal to
0.1 into 10 divided by 8.6. It's a point problem. So it is 0.1 divided by 8.6. किती आहे? That will be 0.086 नॉर्मल. ही झाली आपली NaOH ची नॉर्मॅलिटी. राइट. सो नॉर्मॅलिटी ऑफ NaOH सोल्युशन इज 0.086 नॉर्मल. आणि जर समजा आता याचा आपल्याला स्ट्रेंथ काढायचं असेल तर नॉर्मॅलिटी स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द स्ट्रेंथ? What is the formula of the strength? Strength is equal to normality into equivalent weight. Normality किती आली? 0.086 multiplied by 40. जे हे राहील तुमचं आन्सर. त्याचं युनिट आहे ग्रॅम्स पर लिटर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण प्रॅक्टिकल घेतलं. राईट. 2 पार्ट मध्ये प्रॅक्टिकल केलं आपण. पहिला पार्ट होता प्रिपरेशन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन. सुरुवातीला आपण काय केलं? ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन तयार केलं आणि ऑक्झॅलिक ऍसिड सोल्युशन तयार केल्याच्या नंतर पुढच्या पार्ट मध्ये काय केलं? टायट्रेशन केलं. टायट्रेशन बिटवीन NaOH आणि ऑक्झॅलिक ऍसिड. आणि नंतर शेवटचा पार्ट आहे कॅल्क्युलेशन. ओके. तर सर्वांना प्रॅक्टिकल समजलं असेल. सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा पिरियड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू.